दरम्यान समोर आलेल्या गोष्टींपेक्षाही भयानक गोष्टी यामागे आहेत असं धनंजय देशमुख म्हणतायत। या गोष्टी शोधून काढणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूया। ज्या गोष्टी समोर आल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा अजून गोष्टी भयावह असणार आहेत अशी आमची खात्री आहे। आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने यांनी सगळे हे जे जाळ आहे हे पसरलेलं होतं। कटकारस्थान करणारे हे सगळे मिळून करायचे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे असायचे। ती खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अराजकता माजवली होती आणि तेच सगळं आता जे मुद्दे समोर येत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे। आता जेल प्रशासनानं जिथं काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या किंवा प्रसार माध्यमाच्या समोर आणणं काळाची गरज आहे, जेणेकरून जो काही असं समजू आपण की ही गोष्ट तुम्ही केली तर काय नुकसान होणार नाही ना, त्याच्यातून सगळ्याला कळेल की तिथं नेमकं काय चालू आहे। या प्रकरणी पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलाय। ही केस फास्ट ट्रॅकवर चालण्यासाठी कोर्टाला विनंती करणार असून न्यायालय आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। तर 7 आणि 8 तारखेला कराड आणि घुलेचं वक्तव्य हे दहशत निर्माण करणार आहे। कराडाच्या दहशतीबाबत आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय असं म्हणतायत अंजली दमानिया। 7 तारखेला आणि 8 तारखेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यातली जी चर्चा झाली त्याच्यात ते असं म्हणतात की खंडणी याच्या पुढे तर आपल्याला कोणी उठेल आणि आपल्याला जर असा प्रतिकार केला तर आपण यांना धडा शिकवला पाहिजे। ही जी ॲटिट्यूड होती आणि ह्याच्यातनंच की दहशत निर्माण करायची की आपल्या पुढे कोणी मध्ये आधे आलं तर त्याला संपवून टाकायचं। हे दहशतीबद्दलच आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलत होतो, देशमुख कुटुंब बोलत होतं। धनंजय देशमुखांनी अतिशय संयमाने बाजू मांडली होती। कधीही त्यांनी त्यांच्या मनातला राग दाखवला नव्हता। पण खरं तर अख्खा महाराष्ट्र चिडून निघालाय की हे चाललंय काय। हे निर्दयी जमात आहे आणि या सगळ्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठली शिक्षा होऊच शकत नाही। आणि पहिलं म्हणजे अशा सिंडिकेटला मोठं करणारे धनंजय मुंडे जे मी परत परत म्हणत होते त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि कुठल्या नैतिकता बितिकताची आपण अपेक्षा अशा माणसांकडनं करूच शकत नाही। आता जर लाज वाटत असेल तर फडणवीसांनी आणि अजित पवारांनी तातडीने यांचा राजीनामा घ्यावा, नसतील देत तर त्यांना बडतर्फ करावं अशी थेट मागणी करते। आणि ही शुड ऑल्सो बी ट्राईड, कारण अशा लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न हा धनंजय मुंडेने केला होता। तर आरोपी कोणीही असो शिक्षाही होणारच अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट आणि छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। पाहूया। सरकारची एक तर भूमिका स्पष्ट होती की जो आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही ती राहणार आहे। म्हणून दोषारोपामध्ये वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे इतर साथीदार असेल यांच्यावर ते दोष दाखवण्यात आलेला आहे। निश्चितच याची सुनावणी होईल आणि मला वाटतं योग्य तो निर्णय सुद्धा लागेल। पोलिसांनी जे आहे ज्या अर्थी त्यांच्यावर तो आरोप ठेवलेला आहे त्या अर्थी त्यांनी जो काही तपास केला त्या तपासामध्ये अनेक पुरावे वगैरे पोलिसांना निश्चितपणे भेटले असणार, त्यामुळे त्यांनी तो असा आरोप ठेवला। कारण त्यावेळेला कोर्टात केस चालते तेव्हा सगळ्यांची जी चिरफाड होत असते आणि त्यामुळे अतिशय बारकाईने पोलिसांना सुद्धा ज्या या संदर्भातला तपास करून नंतर जी आहे ती चार्जशीट दाखल करावी लागते। मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं त्याचा कडक तपास करा आणि त्याच्यातून जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर कारवाई करा। त्याप्रमाणे कारवाईला सुरुवात झालेली आहे, चांगली गोष्ट आहे। तर मंत्री पंकजा मुंडेंना सरपंच हत्या प्रकरणी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणंच टाळलंय। तर मी आता पुण्यामध्ये आहे त्यामुळे पुण्याबद्दल विचारा, बीडबद्दल नको अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली। पंकजा मुंडेंच्या या प्रतिक्रियेवर अंजली दमानी यांनी मात्र संताप व्यक्त केलाय। मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय आता एक तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते
औचित्य नाही, मला त्यातली माहिती नाही, मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा, मी आता पुण्यात आहे, तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता, तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हालाच हे प्रश्न विचारले जाणार. त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपले नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे आपलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.